आईस खरंच ग नवीन नवीन बाळ झालं तर त्यांना परमवीर आणि साक्षी आहेत ना माहिती, सर्वांना माहिती आहे ते यूट्यूबर. बघा ना, पहिले ते परमवीरचे वडील वारले, आता हिकून तिकून त्यांचं लक्ष कसं लेकराकडे, लेकरात रमत टमत होतं मन त्यांचं. वडिलाचे आताच वारले होते वाटतं, वर्ष झालं असेल त्यांच्या वडिलाला का नाही की अजून वर्षे. पण हिकून तिकून बाळ झालं आणि ते सगळं मग लक्ष बाळात लागलं. आणि बघा ना बाळ बे 5-7 दिवस झालं बाळ पण वारलं बाई. बाळाला ना काहीतरी प्रॉब्लेम होता, पण काही लहान लेकराचं दुखणं काही सांगताच येत नाही बघा. आणि लोक सांगायला तर तुम्हाला सांभाळता आलं नाही कुठं काही. त्यांचं लेकरू त्यांना खूप चांगलं सांभाळलं आहे, कारण त्याची आई सांभाळत होती, सगळ्या नातेवाईक ते सगळे बघत होते बाळाला. तर गाईस कुणीच वाईट कमेंट करू नका, माहिती आहे का. त्यांचं लेकरू गेलं त्याचं दुःख त्यांना खूप आहे, आणि तुम्ही लोक अजून वाईट कमेंट करताय. त्यांना सांभाळताच आलं नाही, तुम्ही ध्यानात दिलं नाही, तर प्लीज अशा कमेंट करू नका हो त्यांना. कारण माहिती आहे का, खूप आग होती ती छातीमध्ये, माहिती आहे का. असं कोणीच वाईट बोलू नका त्यांना. ते किती रडतोय बिचारा. ते म्हणते की परमवीर दादा म्हणतोय माझ्या काळजाचा तुकडा होता, म्हणतोय माय कुंकरे टाकीत होतं हो हो करून. आहे गा किती सुंदर ग, लहान लहान छोटीशी परी होती, माहिती आहे का, खूप गोड होती. तर प्लीज सर्वांना विनंती आहे, कुणी काय बोलू नका त्यांना गाईज, कमेंट वाईट करूच नका. कारण माहिती आहे का, तसं वाईट कमेंट केल्यानं अजून डोक्याला परिणाम होतोय माणसाच्या. तर कुणीच वाईट कमेंट करू नका, उलटं त्यांना म्हणावा, सांत्वन द्या त्यांना. त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करा. वाईट कशाला बोलतात तुम्ही. मगाशी व्हिडिओ बघितला, मला खूप रडायला आलं गाईज, खूप रडायला आलं मला, खूप रडायला आलं. माहिती आहे का, लहान लेकराला ना ती थोडी कमजोर होती ना वाटतं, मला तर वाटतं थोडी कमजोर होती काय की. आणि ते हृदयाचा पण काहीतरी प्रॉब्लेम होता ना बाळाला, म्हणून खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. त्यांना खूप चांगलं सांभाळलं, माहिती आहे का. किती बायकोपाशी साक्षीपाशी राहत नसन तर स्वतः घेऊ किती लेकराला खेळत होता ना दादा. ते त्यांना खूप आठवण होत असेल ना बाई, घरात त्यांना बसू पण वाटत नसेल, माहिती आहे का. मग रात्रंदिवस त्यांचं लक्ष त्याच लेकराकडे असं, त्यांना घरात जाऊ पण वाटत नसेल, माहिती आहे का. कारण मला माहिती आहे, माझ्या भावाचा मुलगा 12 महिन्याचा होऊन वारला. त्याच्या पोटामध्ये काहीतरी झालं आणि 12 महिन्याचा होऊन वारला. तर इतकं आम्ही सगळे रडत होतो, माहिती आहे का. आणि त्या टायमाला आमची परिस्थिती खूप कठीण होती, खूप वाईट परिस्थिती होती आमची. कारण आमच्यापाशी पैसा पाणी पण नव्हता. आणि गाईस तर लेकरला आम्ही जास्त बघितलं दवाखान्यात, पण ते काय ते समजलंच नाही बघा आम्हाला. तर बाई वाईट कमेंट कुणी करू नका, त्यांच्या परिवाराचं सांत्वन करा. आणि त्यांना का नाही भेटा जाऊन शेणे, जवळ असले कुणी तर. आम्ही तर पुण्याला आहेत व आम्ही का नाही येऊ शकत इतक्या लांबून कामाधंद्या ह्याच्यात. पण जे जवळ आहेत का ते जाऊन त्यांना भेटा आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करा. त्यांची आई किती रडते ग बाय बिचारी. त्या दिवशी जीव घालीत होत्या तर त्या खूप रडू लागल्या, खूप रडू लागल्या. वाईट आहे ना खरंच. अशी वाईट वेळ कुणावर येऊ नये बरं का, वाईट वेळ कुणावर येऊ नये गाईस, अशी कुणावर वाईट येऊ नये. जे जवळ असते ते जाऊन भेटा त्यांना, कुटुंबाचं सांत्वन करा. वाईट कमेंट कशाला करतात, तुम्हाला सांभाळतच आलं नाही कुठं काहीच. ते किती रडू लागला दादा, किती रडू लागला. मग त्यांचं लेकरू त्यांना खूप चांगलं सांभाळलं, जीवाच्या पलीकडे सांभाळलं. पण आता काय म्हणतात ना, आपला शेरच तेवढा असतोय काहीतरी. आता त्या वरल्याच्या पुढे काय चलतंय का कोणाचं तरी. ते सगळं करणार वरला आहे ना, त्याच्या पुढे चलत नाही, कोणाचंच काही चलत नाही. बाळाला आजार होता ना जरा हार्टचा काहीतरी, म्हणून थोडं घाबरलं असं. आता हे गरमीचा टाईम आहे, नाही तर दूध पिताना थोडं हे झालं असं. बघा बरं, खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. वडील वारल्यावर खुशी दिली, आणि खुशी दिली त्यांच्या कुटुंबामध्ये, परिवारातून. बघा ना
आता अजून त्यांना दुःखी झालं, आता अजून सगळे दुःखी झाले. देईन ते परमेश्वरवरचा परमेश्वर तुम्हाला लवकर अजून बाळ तुमच्या कुटुंबात येणार आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, रडू नका, जाऊ द्या, आता काय करते माणूस.